वनविभागाच्या प्रयत्नामुळे बिबट्याच्या पिलाला मिळाली त्याची आई. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील घटना. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गोटखिंडी तालुका वाळवा येथील शेतकरी सुनील पाटील यांचे गावच्या दक्षिणेला डोंगरमाळा या मल्लिकार्जुन डोंगर पायथ्याला असलेल्या शेतात ऊसतोड सुरू असताना ऊसतोडणी कामगारांना 1 महिना वयाचा बिबट्याचा मादी जातीचा बछडा दिसून आला. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. सांगली वन विभागाच्या उपवनसंरक्षक कट्टे मॅडम, सहाय्यक वनसंरक्षक अजित साजने तसेच वनक्षेत्रपाल पारधी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली इस्लामपूरचे वनपाल एस.बी. पाटील, बावची नियत क्षेत्राचे वनरक्षक बी.के. कोळेकर, वनमजूर भगवान गायकवाड, रोजंदारी मजूर विजय मदने, विक्रम टिबे, शंकर रक्टे, प्राणीमित्र युनुस मनेर यांनी तातडीने धाव घेऊन बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले. या बछड्याची व त्याच्या आईची पुनर्भेट घडवून आणण्याची कारवाई सुरू केली. 2 कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात आला. अशा घटनांमध्ये वन्य प्राणी दिसताच नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन इस्लामपूरचे वनपाल एस.बी. पाटील यांनी केले होते. सायंकाळी बछडा जिथे सापडला तिथे एका भाजीपाल्याच्या ट्रेमध्ये ठेवून वरती 2 ट्रे एकावर एक या पद्धतीने ठेवण्यात आले. रात्री 10:06 व 58 सेकंदांनी बिबट्याची मादी ट्रेजवळ आली व अलगद आपल्या पिलाला तोंडात पकडून घेऊन गेली व आई व पिलाची पुनर्भेट घडवून आणण्यात वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राइब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.